एक महत्त्वाची बातमी आहे। आज स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीसाठी ओबीसींना दिलेल्या 27% आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे। गेल्या सुनावणीमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका नाहीतर निवडणुकाच रोखू असा गंभीर इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। त्यानंतर आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर कुलकर्णी आणि रामराजे शिंदे। सगळ्यात आधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, या सगळ्या निकालाकडे लक्ष आहेच, पण नेमक्या नियम आणि अटी आणि त्याबरोबरीने निवडणुकाच होणार नाही हे काय नेमकं प्रकरण आहे? वास्तविकतेत सर्वोच्च न्यायालयामध्ये आजचा दिवस फार महत्वाचा आहे, कारण की राज्यातल्या 10 जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथे जो ओबीसीचा कोटा आहे किंवा जो कोटा आहे तो त्यापेक्षा अतिरिक्त आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे आणि मुळात हीच मोठी समस्या झालेली आहे आणि याच्यावरूनच कोर्टाने सरकारला एक नाराजी स्वरूपात विधानं केलेली दिसून येत आहेत। आता आज राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने, शासनाच्या वतीने नेमकी काय भूमिका मांडली जाते सुप्रीम कोर्टामध्ये हे पाहणं गरजेचं राहणार आहे। पण जवळपास दिसून येतं की 10 जिल्हा परिषदेमध्ये जर नियमानुसार 50% पेक्षा अतिरिक्त आरक्षण दिलं गेलं असेल तर मग अशा ठिकाणी कदाचित नव्यानं सोडत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि मग तिथे निवड प्रक्रिया जी आहे ती परत नव्यानं करावी लागेल। अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदा त्याला अपवाद आहेत, त्याच्यामध्ये कोणतीही समस्या येणार नाही। मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये लागतील, त्या जाहीर होतील स्थानिक राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने असं सांगण्यात येत होतं। त्याबाबत मात्र जर आज कोर्टाने या 10 जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त 50%ची मर्यादा जी ओलांडलेली आहे जिल्हा परिषद आहे, त्याच्यामध्ये वाशिम आहे, नांदेड आहे, इतर काही जिल्हा परिषद आहेत की त्याच्यामुळे एक समस्या निर्माण होऊ शकते। अशा ठिकाणी मात्र आता पर्यायी व्यवस्था करावी लागेल। तिथे परत एकदा जर कोर्टाचा आदेश काही येतात ते पाहावं लागेल। पण जवळपास दिसून येतं की अशा 10 जिल्हा परिषदेमध्ये कदाचित नव्यानं सोडत काढण्याची वेळ आयोगावर येणार आहे आणि यामुळे कदाचित ज्या गेले काही दिवस झाले चर्चा खूप सुरू आहे की आठवड्यामध्ये कदाचित जिल्हा परिषदेची सुद्धा आणि पंचायत समिती सुद्धा आचारसंहिता लागेल, ते तुर्तास त्याला कदाचित ब्रेक लागण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। नक्कीच, आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तुर्तास धन्यवाद या सागर माहितीसाठी। रामराजे, खरं तर या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आता आज नेमकं न्यायालय काय म्हणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाची सरकारची भूमिका ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे। काय अधिक माहिती? बिलकुल, मागील वेळेस सुद्धा सरकारनेच वेळ मागून घेतला। कारण काय की स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आमचा आदेश स्पष्टपणे आहे 50%ची मर्यादा ही ओलांडायची नाही। परंतु तरी सुद्धा विशेष करून विदर्भामध्ये सर्वच जिल्हा परिषदामध्ये, मग त्यामध्ये यवतमाळ असेल, वर्धा असेल, अमरावती असेल, अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, जिल्हा परिषदामध्ये ही मर्यादा ओलांडलेली दिसून येते। तर ही का करण्यात आलेली आहे? तर त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सांगितलेलं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची घोषणा झालेली आहे आणि त्यामुळं जे आता सध्या ज्या पद्धतीने चालू आहेत निवडणुका त्या पद्धतीने चालू द्या। परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं करता येणार नाही। आरक्षणाची मर्यादा जी आहे ती वाढली नाही पाहिजे आणि त्याची खबरदारी घेणं हे तुमचं काम आहे, परंतु ती घेतली गेली नाही आणि त्यामुळं आता आजची सुनावणी ठेवण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारने वेळ मागितला होता की आम्हाला वेळ द्या आणि या वेळेमध्ये आम्ही 2 दिवसामध्ये आम्ही याचा अभ्यास करू आणि तुमच्या समोर संपूर्ण माहिती मांडू। परंतु 10 जिल्हा परिषदामधले जे एक्सीड झालेले आहेत, वाढलेलं रिझर्वेशन आहे, त्या संदर्भामध्ये काय करणार हे आज राज्य सरकार सांगणार आहे आणि जर तिथे आरक्षण कमी करायचं असेल तर पुन्हा एकदा एक्सरसाइज करावी लागणार आहे आणि त्यामुळे कदाचित वेळ लागू शकतो। 10 ते 15 दिवसाचा सुद्धा वेळ राज्य सरकार मागू शकतं या संपूर्ण गोष्टीसाठी। त्यामुळे या निवडणुका पुढे जाऊ शकतात। परंतु आज नेमकं राज्य सरकार भूमिका काय घेते त्यावरच हे सगळं अवलंबून असणार आहे आणि जर निवडणूक अशाच सुरू ठेवल्या तर याचा परिणाम जो आहे तो 4300 उमेदवारावर होणार आहे असं सुद्धा याचिकाकर्त्याने सांगितलेलं आहे। नक्कीच, आणि त्यामुळे आज सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। ती नेमकी काय कोर्टात मांडली जाते हेही पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।